नमस्कार, मी प्रवीण कदम, महाराष्ट्र शासनाच्या गडकिल्ले संवर्धन समितीचा सदस्य आणि कोकण इतिहास परिषदेचा कार्यकारिणी सदस्य। सध्या सुरू असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मी आपल्याला कोकणामधील प्रसिद्ध देवतांची आणि काही अप्रसिद्ध देवतांची माहिती देतो आहे। आज आपण माहिती करून घेऊया खेडच्या काळकाईची। आपण मुंबईपासून गोव्याला जाताना आपल्याला कशेडी घाटानंतर खेड लागतं। खेडच्या भरणे नाक्यावर एक काळकाईचं डाव्या बाजूला मंदिर आहे। खूप प्राचीन असं ते मंदिर आहे। मंदिराचा आता जीर्णोद्धार झालेला आहे, पण हे जे देवस्थान आहे हे खूप प्राचीन आहे आणि ही काळकाई संपूर्ण खेड तालुक्यामध्ये, चिपळूण तालुक्यामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे, लोकप्रिय आहे आणि नवसाला पावते अशा लोकांचा त्याबद्दलचा समज आहे। इथे नवस करण्यासाठी आणि देवीला भेट देण्यासाठी प्रत्येक जण येतोच। ही काळकाई हिचं मूळ स्वरूप एका तांदळा स्वरूपामध्ये जंगलामध्ये होतं आणि एक गुराखी त्याच्या गायी घेऊन जेव्हा जंगलामध्ये जायचा तर त्याची गाय ही एकदा मध्येच कुठेतरी जायची आणि तिचा पूर्ण पाना रिकामा करून ती यायची। त्याचा शोध घेतल्यानंतर त्याला असं आढळलं की तिथे एक शिवलिंग होतं। ते शिवलिंग आज काळकाईच्या मंदिरामध्ये स्थापन केलेलं आहे। आपल्याला ते सुद्धा बघायला मिळतं। या काळकाईची महती अशी आहे की या पंचक्रोशीमध्ये तिची खूप प्रसिद्धी आहे आणि मान्यता आहे। आपल्याला रायगड किल्ल्याच्या घेऱ्यामध्ये काळकाई खिंड सापडते। आपण त्या काळकाई खिंडीमधून जातो येतो आणि इथल्या पंचक्रोशीतल्या प्रत्येक देवळामध्ये स्थानिक देवी बरोबर काळकाई ही असतेच। म्हणजे नवलाई काळकाई, मानाई काळकाई, झोलाई काळकाई अशी तिची सगळ्या ठिकाणी स्थापना केलेली आहे। आणि पहिल्या भागांमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं तसं रसाळगडावरती सुद्धा काळकाईचं एक स्थान आहे आणि हे स्थान नेमकं दक्षिण बाजूला आहे। आता याचा अर्थ काय असतो तर काळकाई म्हणजे काळाची आई। काळ म्हणजे यम, यम हा नेहमी दक्षिण दिशेने येत असतो आणि त्यामुळे रसाळगडाच्या निर्मात्याने तिला दक्षिणेला नेऊन बसवलेला आहे जेणेकरून काळ तिकडून येऊ नये। आणि त्याच्याच शेजारी मायाबा नावाचं देवस्थान आहे आणि या जोडगोळीला मायाबा काळकाई असं रसाळगडावरती नाव आहे। म्हणजे शंकर, मायाबा म्हणजे शंकर असतो। शंकर हा सुद्धा आपल्याला माहिती आहे की तो एक म्हणजे आपण ज्याला म्हणतो की ब्रह्मा विष्णू महेश, त्याच्या तिघांपैकी महेश एक असतो की ज्याचा माणसाच्या नवनिर्मितीशी आणि मृत्यूशी संबंध असतो। त्यामुळे त्याला सुद्धा त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। अशी ही रसाळगडावरची काळकाई आहे। अशा प्रकारे ही काळकाई इथल्या स्थानिक लोकांमध्ये खूप मान्यता पावलेली आहे आणि नवसाला पावते। इथून जाणारा येणारा प्रत्येक जण काळकाईला भेट दिल्याशिवाय आणि तिचा नमस्कार केल्याशिवाय इथून जात नाही। नमस्कार।